आज गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती मोठा भव्य मेळावा होणार आहे आणि त्या मेळाव्याची तयारी जी आहे ही झालेली आहे। आणि दुसरीकडे स्वतः राज ठाकरे जे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे आपल्या शिवतीर्थावरती या ठिकाणी सकाळी गुढी उभारल्या जाते आणि पूर्ण कुटुंबियासह या ठिकाणी गुढीचं पूजन सुद्धा केलं जातं। सध्या गुढी उभारलेली आहे। काही वेळामध्ये स्वतः राज ठाकरे हे आपल्या कुटुंबियासह गुढीची पूजा करणार आहेत। मात्र आज संध्याकाळी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभा ऐकण्यासाठी आणि राजसाहेबांचा आदेश ऐकण्यासाठी महाराष्ट्रातले जे मनसे सैनिक जे आहेत हे शिवतीर्थावरती या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया की नेमकं तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही काय भावना घेऊन आलात। राजसाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही आज शिवतीर्थ इथे आलेलो आहे आणि आजच्या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कुठून आलात? आम्ही लोणार सरोवरमधून आलेलो आहे। लोणार सरोवर प्रसिद्ध आणि राजसाहेबांची आज भव्य दिव्य मोठी सभा होणार आहे आणि सगळंच आमच्या महाराष्ट्र सैनिकांचं सर्वांचं लक्षच आहे। साहेब काय बोलतात काय नाही, जो साहेबांचा आदेश आहे तो सगळेजण आम्ही मान्य करणारच आहे। पण साहेबाची अजून ऊर्जा काय नवीन याच्याकडे आमचं सर्वांचं लक्ष लागेल काही क्षणात। तुम्हाला काय वाटतं की आता राजसाहेब या ठिकाणी काही वेळामध्ये गुढी उभारणार आहे, तुम्ही आता या शिवतीर्थाच्या समोर येऊन थांबले? आज आम्हाला उत्सुकता लागलेली आहे। माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची सभा आपली सायंकाळी 6 वाजता होणारच आहे आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीचे आदेशाचे पालन कार्यकर्त्यांना कोणत्या अनुषंगाने आदेश देतात त्याच्यावर अवलंबून आहे आणि येणारे दिवस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नक्कीच असेल असं मला वाटतं। काय राजसाहेबांकडे काय स्वप्न आहे? राजसाहेबांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषावं हे आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांचं, महाराष्ट्रातील तमाम जनतेचं स्वप्न आहे। आणि आज संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात लोकसभेचं वातावरण घोंगावत आहे। मग या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका पाहिजे। मग साहेब जो आदेश देतील, साहेब जे सांगतील ते धोरण आणि साहेब जे बांधतील ते तोरण, हा आदेश आम्ही शिरसावत मानून येथून सभा संपल्यानंतर परत जाऊन कामाला लागू। तुम्हाला काय वाटतं? मी भास्कर चव्हाण, सांगली जिल्ह्यातून आलो आहे, इस्लामपूरमधून। साहेबांचा विचार ऐकण्यासाठी एकटाच आलो आहे मी। तुम्हाला काय वाटतं? साहेबांचा विचार ऐकण्यासाठी आम्ही सोलापूर इथून आलेलो आहे। आपण जर बघितलं तर जवळपास महाराष्ट्रातल्या सोलापूर, कोल्हापूर या परिसरातले जे मनसे कार्यकर्ते जे आहेत हे सकाळपासूनच या शिवतीर्थावरती जमलेले आहेत। संध्याकाळी 6 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मनसे सैनिकांना संबोधित करणार आहेत। मात्र आजच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे या सर्व मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे ते काय भूमिका घेतात ते। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।